बोरिवली परिसरातनं आपण जात आहोत. सगळ्यात जास्त चर्चा जी मगाशी आपणास बोललो त्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार संजय उपाध्याय यांची आहे. सगळ्यात जास्त का चर्चा आहे हे सांगायची गरज नाही. या आपल्याबरोबर स्वतः संजय उपाध्याय जे आहेत. इथल्या प्रश्नांविषयी विशेष म्हणजे मुंबईचं संघटन स्वरूपामध्ये महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा यावेळेस महायुतीचं वातावरण कसं काय अशा सगळ्या अनेक प्रश्नांशी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. सर, आपलं स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. पहिल्यांदा प्रश्न सरळ आहे संजयजी, की तुमची उमेदवारी ही सगळ्यात जास्त चर्चेचा विषय मुंबईतली झाली. म्हणजे उमेदवारी देण्यावरनं सगळ्यात शेवटच्या क्षणाला जाहीर करणं, त्यात गोपाळ शेट्टींसारख्या नेत्यांची नाराजी कमी करणं, काय सगळ्या घडामोडी घडल्या आणि आता सगळं काही शांततेत आहे का? उमेदवारी कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची हा पक्षाचा निर्णय असतो. मी तिकीट मागितली नव्हती, तुम्हाला पण माहीत आहे, आणि मी इलेक्शन मॅनेजमेंटचं मुंबईचं काम बघत होतो. जेव्हा माझी उमेदवारी घोषित झाली तेव्हा मला सुद्धा तेवढा सुखद धक्का लागला जेवढा बाकी लोकांना लागला असेल. आणि त्यानंतर विरोध वगैरे विषय मीडियामध्ये जरी आला असला तरी डे फर्स्टपासून मी माझी प्रतिक्रिया अशीच दिली होती की गोपाळ शेट्टीजी माझे नेते आहेत आणि ही निवडणूक मी त्यांच्या नेतृत्वात लढेन. लगेच मला केंद्रीय नेते पियुष गोयलजी यांनी शुभेच्छा दिल्या, मार्गदर्शन दिलं आणि मी ट्रेनमधून बोरिवलीला आलो तर वर्तमान आमदार सुनील लांडे, या जिल्ह्यातील सर्व आमदार उमेदवार, त्याशिवाय नगरसेवक पदाधिकारी हे माझं स्वागत करायला सुनील लांडे यांच्या ऑफिसमध्ये उपस्थित होते. तर उमेदवारीला चांगला प्रतिसाद स्फूर्त संघटनेकडून मिळाला. कार्यकर्त्यांच्या घरी जाण्याचा प्रवास सुरू केला आणि 4 दिवसांमध्ये कुठलीही निगेटिव्ह प्रतिक्रिया न देता, कारण मला पक्षश्रेष्ठीवरती विश्वास होता की निर्णय पक्षाच्या बाजूनेच होणार, तसंच झालं. आणि आज माननीय गोपाळ शेट्टीजी, माननीय पियुष गोयलजी, माननीय सुनील लांडेजी आणि आता हेमेजी आले आहेत, माननीय राम नाईकजी यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत ही कॅम्पेन सुरू झाली. सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करत आहेत. मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकत्र आहेत आणि एक चांगल्या रीतीने बोरिवलीत पक्षाचं काम सुरू आहे. बरोबर. ज्यावेळेस गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या परिस्थितीत बरोबर आदल्या दिवशी विनोदजी तावडे यांच्या मध्यस्थीने, पियुष गोयल इथले विद्यमान खासदार आहेत त्यांच्या मध्यस्थीने सागर बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक झाली आणि त्यानंतरनं गोपाळ शेट्टी साहेबांनी समोर येऊन माध्यमांसमोर भूमिका घेतली की नाही, पक्षासाठी मी हे घेतो. पण अशा स्वरूपामध्ये आग्रही भूमिका असणं, हे असणं कुठेतरी पक्षविषयी, म्हणजे बोरिवली हा पक्षासाठी सगळ्यात मोठा बालेकिल्ला आहे, अशा ठिकाणी कुठेतरी नाराजी उपळत राहणं म्हणजे पक्षाच्या प्रतिमेला सुद्धा मलिनता येत नाही. जर तुम्ही बघितलं तर 1978 पासून बोरिवली हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. बरोबर. माननीय रामभाऊ नाईक पासून ते आता सुनील लांडेपर्यंत बोरिवलीच्या जनतेच्या मनात विचारांची स्पष्टता आहे. बरोबर. म्हणजे आम्ही आमच्या पार्टीमध्ये आमचं बोधवाक्य लिहितो, नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड, सेल्फ लास्ट, हे आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी लिहितो. पण बोरिवली जनता ही जगत आहे. म्हणजे प्रवास करताना लोकांनी मला सांगितलं की वी आर विथ मोदी, वी आर विथ BJP. बरोबर. तर जेव्हा पण अशी काही परिस्थिती आली इथल्या लोकांनी नेहमी पक्षाचा साथ दिलाय. इथले लोक नेहमी कमळाच्या बरोबर आहेत, इथे लोक नेहमी मोदींच्या बरोबर आहेत. बरोबर. नाही, पण याचा अर्थ पक्षासाठीच इथे कोणी उमेदवार आणला आणि तो दिला हे मान्य ग्राह्य होतं, कारण की यापूर्वीच्या 3 निवडणुकीत प्रत्येक वेळेस एक कॅन्डिडेट बदलत गेलाय. बघा, कॅन्डिडेट कोणाला बनवणं न बनवणं हे पक्षाचा निर्णय, पार्लमेंटरी बोर्डचा निर्णय. तर याच्यामध्ये भाष्य करणे माझ्या हातात नाही. मला उमेदवारी दिली आहे, उमेदवारी दिल्यानंतर निवडणूक कशी जिंकायचं हे माझं काम आहे आणि त्या दिशेने मी काम केलंय. संजयजी, कोणते मुद्दे मांडताय बोरिवलीमध्ये? कारण बोरिवलीमध्ये तसं पाहिलं तर एक सदन, अतिसदन, मध्यमवर्गीय असं वेगवेगळ्या क्लासमधील लोक आहेत. काही भागांमध्ये झोपडपट्ट्या आहे, अर्थात वेगळे प्रश्न आहेत बोरिवलीपासूनचे वेगवेगळे. पण शहराच्या या व्यवस्थित पाहिलं तर सगळीकडेच ट्रॅफिक, रिडेव्हलपमेंट हे इश्यू आहेच आहेत. बोरिवली एक सांस्कृतिक नगरी आहे, हिंदुत्वाचा बोलबाला आहे, शांतीप्रिय लोक आहेत आपली. आणि विकास काम म्हटलं तर रामभाऊ नाईक पासून गोपाळ शेट्टी, नंतर तावडेजी, सुनील लांडे
यांनी विकासाचा फार मोठा काम इथे केलेलं असून इथले उद्यानं जर तुम्ही बघितलं तर मुंबईत असं उद्यान तुम्हाला कुठेच दिसणार नाही. ठीक आहे. त्यानंतर महापुरुषांचे स्मृती केंद्र जेवढे या भागात आहेत तेवढं मुंबईत तुम्हाला कुठेच दिसणार नाही. इथले रस्ते, इथले बाकी इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी, मेट्रो चालू झाली आहे आणि रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढण्याच्या दिशेने सुद्धा पुढाकार घेतोय. आता अनेक सोसायट्यांमध्ये वर्तमान आमदार सुनील लांडे यांच्यामुळे काम झालं आहे आणि लोक त्या कामाची अप्रिशिएट पण करतात आहे आणि त्याचा फायदा सुद्धा मला होत आहे. ट्रॅफिक हा संपूर्ण मुंबईसाठीच इश्यू आहे, फक्त बोरिवली करता नाही. कारण रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर इन्फ्रावर लोड येतोय आणि त्यामुळे पहिल्या लोकांकडे इतक्या गाड्या नव्हत्या, आता प्रत्येक घरात गाड्या आहेत. तर पार्किंग हा खरंच फार मोठा इश्यू आहे. त्याशिवाय जे चाळीत लोक राहतात त्यांच्या इथे पण जागा नाही, मग ते ओपन स्पेसमध्ये येऊन पार्किंग करतात आहे. टू व्हीलर्स पण मोठ्या संख्येत आहे. SRA किंवा रिडेव्हलपमेंट, रखडलेले प्रकल्प हा सुद्धा लोकांचा एक इश्यू आहे. बोरिवलीचा विस्तार फार मोठा आहे, म्हणजे समुद्राच्या पलीकडे मनोरी आणि गोराई गाव सुद्धा उत्तनपर्यंत या भागात आहेत. तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही समस्या आहे. कुठे हॉस्पिटल पाहिजे, तर कुठे पाण्याची समस्या आहे, तर कुठे अनेक वर्षापासून लोक ट्रान्झिट कॅम्पमध्ये आहेत, त्यांना आपल्या घरात जाण्याची इच्छा आहे. तर जिथे सगळं काही आहे तर तिकडे हॉकर्सचा इश्यू आहे. तर फुटपाथ फ्री झालं पाहिजे, फुटपाथवरचे एन्क्रोचमेंट संपवले पाहिजे. पॉकेट वाईज मी वेगवेगळ्या इश्यूना आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते कसं रिझॉल्व्ह करायचं हे प्रवास करताना जनसंपर्क करण्यात मनात संकल्पना आली आहे. पण हे सगळं करत असताना लोकांनी मला जे सांगितलं की बोरिवली एक सांस्कृतिक नगरी म्हणून डेव्हलप झाली पाहिजे, कारण फार मोठे मोठे कलावंत सुद्धा बोरिवलीत विविध क्षेत्राचे आहेत. तर जसं गिरगाव होतं, जसं दादर आहे, जसं पार्ले आहे, त्याच्यानंतर बोरिवलीचं नाव होतं. तर ही जी संस्कृती आहे, विरासत आहे, हे जपण्याचं आणि समृद्ध करण्याचं काम सुद्धा पुढे घेऊन जाणं हे मोठं आव्हान. बरोबर. मुंबईमध्ये संघटन म्हणून गेले अनेक वर्ष आपण काम पाहत आहे. भाजपाचं यावेळेसचं गणित कसं असेल? कारण की जागा मित्रपक्ष असणाऱ्या 2019च्या त्या तुलनेने फार काही फरक नाही पडला, पण आहेत त्या जागा टिकवणं हे फार मोठं एक आव्हान असेल असं म्हटलं जातं. भाजपबरोबर धनुष्यबाण आहे, पण त्याला किती प्रतिसाद मिळेल असं वाटतं सगळंच एकूण? ओव्हरऑल मुंबईत तुम्ही बघितलं तर मागच्या वेळी सुद्धा भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष मुंबईत होता आणि यावेळी सुद्धा भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल असा माझा पूर्ण विश्वास आहे. सगळ्या पार्टींपेक्षा, सगळ्या पार्टीपेक्षा. आणि त्याशिवाय मित्रपक्ष म्हणून आम्ही एक नंबरला असू, ते पण असेल. बरोबर. भाजप मागच्या वेळेसपेक्षा जास्त जागा काही लढवत असल्या तरी तितकं गेन होतील, वाढतील मुंबईत? कारण की अपेक्षा मुंबईकडनं जास्त आहे लोकांना. प्रत्येक इलेक्शन चॅलेंजिंग असतं आणि मागच्या वेळी जेव्हा आम्ही लढलो होतो तेव्हा आम्हाला 17 जागा भेटणार हे कोणालाच विश्वास नव्हता. आता त्या 17 जागा टिकवून ठेवायचं आणि जे एक सीट वाढली आहे किंवा मित्रपक्षाला कडून RPIच्या कोट्यातून सीट आले आहेत आणि शिवाय शिवसेना, राष्ट्रवादीच्या ज्या सीट आहेत तिकडे सुद्धा त्याच जिद्दीने आम्ही लढतोय. कारण आमचं असं म्हणणं आहे की मित्रपक्ष जिंकला पाहिजे, महायुतीचं सरकार आलं पाहिजे. म्हणून जिथे भाजप आहे तिकडे भाजप जिंकली पाहिजे, जिथे शिवसेना आहे तिकडे शिवसेना जिंकली पाहिजे, जिथे राष्ट्रवादी तिकडे राष्ट्रवादी जिंकली पाहिजे, जिथे रिपाईचा उमेदवार आहे तिकडे सुद्धा रिपाई जिंकली पाहिजे. इतक्या जिद्दीने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे इलेक्शन घेत आहे. त्याशिवाय आमचे अध्यक्ष आशिष शेलार असो, माननीय देवेंद्रजी यांची सुद्धा ही सूचना आहे की जर आपला उमेदवार नाही आहे तरी मित्रपक्षाचा जो उमेदवार आहे तिकडे तेवढ्याच ताकदीने आपल्याला इलेक्शन लढायचे. बरोबर. या पूर्ण मुंबई MMR रिजनमध्ये असं म्हणतात की जर यश अधिक मिळतं तर भाजपासाठी जे संकट डोक्यावर आहे असं म्हणतात ते कमी होईल. खरंच असं आहे? लोकसभेत सुद्धा कोकण MMR रिजनमध्ये चांगला प्रतिसाद होता आणि यावेळी सुद्धा त्याच दिशेने वाटचाल चालली असं मला वाटतं. नाही, पण लोकसभेला हवंय ते अपेक्षित यश भाजपाच्या पद्धतीने नाही पडलं ही वस्तुस्थिती. नंबर ऑफ सीट्स होऊ शकतं कमी पडले आमचे, ते दुर्दैव आमचं. पण नंबर ऑफ वोट्स बघितलं तर त्याच्यात काही नुकसान झालं होतं असं मला वाटत नाही. मुंबईत तर आम्ही 2 लाख मतं आम्हाला जास्त मिळाली होती आणि म्हणून लोकसभेत
एकाच कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जिथे मुस्लिम वोटांचं पोलरायझेशन आहे, विधानसभेत त्या 6 विधानसभेत एका विधानसभेत फटका पडू शकतो, पण एकंदर 6 विधानसभा मिळून लोकसभा जो आपण हरत होतो तसं मात्र इथे होणार नाही. आणि त्यामुळे लोकसभेच्या रिझल्टपेक्षा चांगला रिझल्टच आपल्याला मुंबईत अपेक्षित आहे. शपथविधीची तयारी करा, इतका कॉन्फिडन्स खरंच कार्यकर्त्यांना बूस्ट करण्यासाठी. लोकसभेनंतर ज्या प्रकारे संघटनेत आम्ही काम केलंय आणि याशिवाय सुद्धा सरकारने सुद्धा जे काम केलंय, मग लाडली बहिणापासून ते वेगवेगळ्या स्कीम आहेत ज्याचा फायदा डायरेक्ट लोकांना झालाय, त्यामुळे आता विरोधक सुद्धा हे कबूल करतात की सरकार महायुतीचंच येणार आहे. आणि म्हणून काल मोदीजी जे बोलले होते तो विश्वास होता, आपल्या कामाचा, विकास कामाचा विश्वास होता. त्या आधारावर प्रधानमंत्री मोदीजींनी ही घोषणा केली की आता शपथविधीमध्ये भेटूया. शपथविधी तुम्हीही असणार का? मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, जे काय निर्णय असेल, जे काय जबाबदारी पक्ष देतो ते स्वीकार करून काम करायचं, जास्त अपेक्षा धरून मनदुख करायचं नाही. पक्ष मला जी जबाबदारी देईल त्या जबाबदारीनुसार मी काम करेन. धन्यवाद संजयजी, खूप खूप आमच्याशी गप्पा मारल्या आणि तुमच्या मतदारसंघामधला अजेंडा, मतदारसंघाची विजन आणि या सगळ्या गोष्टींवर, विशेषतः मुंबईमधल्या भाजपाच्या किंवा महायुतीच्या नेमक्या कशा स्वरूपामध्ये भूमिका असतील, किती मतं मिळतील याविषयी चर्चा केली. थँक्स, धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.